Hello dear students, welcome to all in our YouTube channel. Today we are going to learn 6th standard science subject and our next chapter name is Substances in Daily Use, chapter number 6. So चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टरचे नाव आहे सबस्टन्सेस इन डेली यूज, म्हणजेच पदार्थ आपल्या वापरातील. सुरुवातीलाच तुम्हाला काही प्रश्न दिले आहेत. पहिला प्रश्न आहे कॅन यू रिकॉल मध्ये, म्हणजेच थोडे आठवून पहा. फर्स्ट क्वेश्चन, विच 3 ऑब्जेक्ट्स डू यू सी इन द पिक्चर? आन्सर हे तुम्हाला लगेच आणि ताबडतोब लक्षात आलं असेल. चित्रात कोणत्या 3 वस्तू दिसत आहेत? आन्सर इज चेअर, टेबल अँड कबर्ड. सेकंड क्वेश्चन, हाऊ डीड यू आयडेंटिफाय दॅम? म्हणजेच त्या तुम्ही कशावरून ओळखल्या? बेसिकली आपण जो 5th चॅप्टर अभ्यासला यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही ते ऑब्जेक्ट्स जे आहेत हे अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस हा रूल वापरून लक्षात आले आहेत. म्हणजेच त्याचा शेप, साईज, कलर आणि प्रॉपर्टी ही कोणती आहे यावरून तुम्हाला ह्या वस्तू लगेच समजल्या आहेत. थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ? म्हणजेच त्या कोणत्या पदार्थापासून बनवल्या आहेत? समोरील चित्रांचे जर नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की ते जे मटेरियल वापरले आहे त्यामध्ये आहे वूड, प्लास्टिक अँड आयर्न. ओके, नाउ द फोर्थ क्वेश्चन, कॅन एनी वन ऑफ दीज मटेरियल्स बी यूज्ड टू मेक ऑल द 3 ऑब्जेक्ट्स? त्या प्रत्येक पदार्थापासून, म्हणजेच कोणत्या, वूड, प्लास्टिक अँड आयर्न यांच्यापासून 3ही वस्तू बनवता येऊ शकतात का? सो द आन्सर इज येस. मेनी ऑब्जेक्ट्स कॅन बी मेड फ्रॉम द सेम सबस्टन्सेस or material like wood, plastic, iron, aluminium, etc. हो की नाही? मग यावरून सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट्स म्हणजेच पदार्थ आणि वस्तू यांच्यात काय फरक आहे हा आता आपण पाहूया. सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ आणि ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू. मग दिलेली माहिती काय सांगते बघूया. All substances are made up of very small particles. म्हणजेच पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. ओके, आणि वस्तू पदार्थांच्या बनलेल्या असतात. बघा पुढचं वाक्य काय म्हणतं, ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ स्मॉल सबस्टन्सेस और सबस्टन्सेस. या वाक्यावरून तुमच्या काय लक्षात आलं की सबस्टन्स आणि पदार्थ अर्थात ऑब्जेक्ट्स यामध्ये बदल आहे, पदार्थ आणि वस्तू. सुरुवात करूया सबस्टन्स पासून. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. ओके, म्हणजेच काय की पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, स्मॉल पार्टिकल्स पासून. आणि ऑब्जेक्ट्स जे आहेत ते कशापासून तयार होतात तर सबस्टन्स पासून. ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू या सबस्टन्स पासून म्हणजे पदार्थापासून तयार झालेले असतात. ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप, their parts have a specific arrangement. म्हणजेच काय की त्यांची जी रचना असते त्यांना विशिष्ट आकार असतो, त्यांच्या भागांची एक विशिष्ट रचना असते आणि यावरून आपण तो पदार्थ ओळखतो. जसे तुम्ही आता ओळखले, हा टेबल आहे, ही चेअर आहे, हे कबर्ड आहे वगैरे वगैरे. सो बाय विच वी आयडेंटिफाय देम, त्यावरून आपल्याला ते लक्षात येतं. सो फायनली वी यूज वूड, प्लास्टिक और स्टील टू मेक अ टेबल, चेअर और कबर्ड, जे तुम्ही अगोदर उत्तर दिली. These substances have the strength required to make these articles. Also, these substances can be given a desired shape. It means that we consider the properties. What we consider? We consider the properties of substances to use them for making things. अर्थातच टेबल, खुर्ची, कपाट बनवण्यासाठी आपण काय वापरलं, लाकूड वापरू शकतो, प्लास्टिक वापरू शकतो, लोखंड म्हणजे पोलाद वापरू शकतो. त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा जो मजबूतपणा आहे की नाही तो त्या पदार्थांमध्ये असतो.
तसेच या पदार्थांना हवा तसा आपल्याला आकार देता येतो. म्हणजेच आपण काय वापरलं तर पदार्थांचे गुणधर्म बघितले, ते पाहिले आणि ते गुणधर्म आपण तपासून पडताळून ते बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर केलेला आहे. The same substances or material can be used to make many objects. Let's study some such examples. For example, cotton. Cotton म्हणजे काय तर कापूस. मग कापूस हा काय झाला? सबस्टन्स झाला, पदार्थ झाला. कॉटन काय झाला? सबस्टन्स, एक पदार्थ झाला. त्याच्यापासून वस्तू बनवायच्या. मग वस्तू कोणत्या कोणत्या बनल्या बघा? क्लॉथ, कापड, देन फायबर म्हणजे धागे, और थ्रेड म्हणजे दोरे, धागे किंवा दोरे, सारीज म्हणजे साडी, हँकरचिप्स म्हणजे रुमाल, देन क्लिट्स म्हणजेच रजई, देन व्हॉट वी मेड मॅटर्स, पिलोज म्हणजेच गादी आणि उशी आपण बनवली आहे. नाउ वी टूक सेकंड सबस्टन्स. सेकंड सबस्टन्स इज आयर्न. आता आयर्न हा एक सबस्टन्स झाला, पोलाद किंवा लोखंड. मग त्यापासून आपण ऑब्जेक्ट्स काय काय बनवले बघा. काय काय बनवू शकतो आपण? कन्स्ट्रक्शन स्टील बार्स, बांधकामाची सळई, हो की नाही. देन ग्रिडल्स म्हणजेच तवा. या व्यतिरिक्त आणि काय बनवलंय बघूया. पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, मोटार गाड्यांचे विविध भाग. देन इलेक्ट्रिकल पोल्स म्हणजे विजेचे खांब, टेबल्स, कबर्ड्स अँड एक्सेट्रा. म्हणजेच काय तर जे टेबल असतात, आपण मराठीमध्ये त्याला टेबलच म्हणतो, कबर्ड्स म्हणतो, ते आपण त्या लोखंडापासून म्हणजे आयर्न पासून बनवू शकतो. नाव द नेक्स्ट वन सबस्टन्स इज ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम नावाचा सबस्टन्स घेतला म्हणजे पदार्थ घेतला. आता या सबस्टन्स पासून वस्तू बनवली. काय वस्तू बनवली बघा? किचन युटेन्सिल्स म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातील जी भांडी असतात ती आपण बनवू शकतो. देन इलेक्ट्रिकल केबल्स बनवल्या म्हणजेच वीजवाहक तारा आपण त्यापासून तयार केलेल्या आहेत. सो या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला काय लक्षात आलं बघूया की बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस म्हणजेच पदार्थांच्या गुणधर्मांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काय लक्षात येतं? वी कॅन सिलेक्ट substances suitable for our purpose. The substances in everyday use are of two main kinds. एक म्हणजे नॅचरल आणि सेकंड म्हणजे मॅन-मेड सबस्टन्सेस. आपल्याला उपयोगानुसार योग्य असे पदार्थ निवडता आले पाहिजेत आणि आपल्या वापरातील पदार्थांचे वर्गीकरणही आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जे सबस्टन्स आहेत हे नैसर्गिक आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय बघितलं? ॲल्युमिनियम बघितलं, आयर्न बघितलं, कॉटन बघितलं, हे नॅचरल झाले आणि याच्यावरती प्रक्रिया केली आणि त्यापासून मॅनमेड वस्तू तयार केल्या. मग कॉटनमध्ये क्लॉथ, फायबर, थ्रेड, सारी, हँकरचीफ, क्लिट्स, मॅट्रेस, पिलोज. ॲल्युमिनियम मध्ये किचन युटेन्सिल्स, इलेक्ट्रिकल केबल्स. आयर्न मध्ये कन्स्ट्रक्शन स्टील बार, ग्रिडल्स म्हणजे तवा, ऑटोमोबाईल्सचे पार्ट्स, इलेक्ट्रिकल पोल्स, टेबल, कबर्ड. हे माणसानं बनवले. कोणी बनवले? माणसाने बनवले, म्हणून त्याला मॅनमेड सबस्टन्सेस म्हणतात. मग यावरून आपल्याला आपलं डोकं जरा चालवायचं. काय प्रश्न आहे बघूया. यूज युअर ब्रेन पॉवर. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स इच ऑफ विच कॅन बी मेड फ्रॉम सेव्हरल सबस्टन्सेस. तुम्हाला जी आता यादी वाचून दाखवली की नाही मी, कॉटन, आयर्न, ॲल्युमिनियम यांच्यापासून पदार्थ वेगवेगळे परंतु वस्तू मात्र एकच. काय म्हटलं? पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच, अशी वेगवेगळ्या वस्तूंची उदाहरणं सांगायची आहेत. आपण एक उदाहरण घेऊया. कॉटन. कॉटन पासून काय बनवलं आपण? क्लॉथ्स बनवले. मग असा एक पदार्थ निवडायचा की त्यापासून सगळ्या वस्तू तयार करता येतील. प्लास्टिक. प्लास्टिक पासून आपण चेअर बनवू शकतो, टेबल बनवू शकतो, कबर्ड सुद्धा बनवू शकतो. इव्हन आयर्न पासून सुद्धा चेअर बनवू शकतो, टेबल बनवू शकतो, कबर्ड बनवू शकतो. म्हणजे तुम्हाला करायचं काय की वेगवेगळे पदार्थ जरी असले पण वस्तू मात्र एकच, अशा वस्तूंची तुम्हाला उदाहरणे सांगायची आहेत. आता ते सांगत असताना इकडे उजव्या हाताला एक छोटी माहिती दिली आहे बघा. ट्राय दिस मध्ये. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टन्सेस दे आर मेड ऑफ. तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंची म्हणजेच ऑब्जेक्ट्सची यादी करायची आणि त्या वस्तू कोणत्या पदार्थापासून म्हणजेच सबस्टन्स पासून तयार झाली आहे ती ओळखून तिची नोंद करायची. फॉर एक्झाम्पल माझ्या घरामध्ये
सिलेंडर आहे, गॅस सिलेंडर, हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. त्याच्यामध्ये कोणता सबस्टन्स वापरलाय, आयर्न. व्हेरी नाईस. माझ्या घरामध्ये आता क्लॉथ्स आहेत, ते कशापासून तयार झाले, कॉटन पासून. अशी तुमच्या घरातली तुम्ही एक यादी तयार करायची. देन क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर युजेस. मग युजेस कोणते कोणते बघा, म्हणजेच काय की पदार्थांचे उपयोग आणि उपयोगानुसार वर्गीकरण करायला लावलंय. मग पदार्थ काय काय दिलेत बघा, सबस्टन्स दिलेत तुम्हाला. सबस्टन्स म्हणजेच पदार्थ, लक्षात येते ना, सबस्टन्स. मग सँड, वाळू, सोप, साबण, वूल, लोकर, विंडोज ग्लास म्हणजेच काय, खिडक्यांच्या काचा, बांबू, कॉटन म्हणजेच कापूस, ब्रिक्स म्हणजे विटा. देन सिल्क, लिफी व्हेजिटेबल्स, सिमेंट, फ्रूट, वॉटर, शुगर, हो की नाही, रेशीम, पालेभाज्या, सिमेंट, फळं, पाणी, साखर, यांचे उपयोग काय आहेत, पदार्थ जे आहेत हे, म्हणजे हे जे सबस्टन्स आहेत यांच्या उपयोगानुसार वर्गीकरण करायचंय तुम्हाला. मग वर्गीकरण कसे करणार बघा, जे पदार्थांच्या पासून तुम्ही ऑब्जेक्ट्स तयार करू शकतात त्यांची तुम्ही नावे लिहू शकतात. मग साखर एक एक्झाम्पल म्हणून घेतलं, वी कॅन यूज शुगर इन मेकिंग फॉर द टी. तुम्ही साखर कशासाठी वापरली, ॲज वेल ॲज तुम्ही त्यापासून कोणते कोणते पदार्थ तयार करू शकतात त्यांची यादी तयार करा. साबण कशासाठी आपण वापरतो, खिडक्यांच्या काचा का वापरतो, कापूस पासून आपण काय तयार करू शकतो, असे उपयोग म्हणजेच फायदे ते तुम्ही कन्वर्ट करायचे आहेत. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की जे सबस्टन्स आहेत जे आपण एव्हरीडे मध्ये यूज करतो त्याचे दोन म्हणजेच टू मेन काइंड्स पडतात, नॅचरल आणि मॅनमेड सबस्टन्सेस. बरोबर ना, नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ. मग यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलाय, कॅन यू टेल मध्ये, सांगा पाहू. बघा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू ग्रुप्स ऑफ नॅचरल सबस्टन्सेस, लेदर, जूट, वूल, कॉटन अँड वॉटर, सॉइल अँड लास्ट वन इज अ मेटल. मग आता आन्सर काय सांगता येईल बरं, की जे लेदर, जूट आणि वूल आहे त्याचबरोबर जो कॉटन आहे ते कशापासून तयार झालंय, दे आर द सबस्टन्सेस ऑब्टेन्ड. कोणापासून मिळतात रे ते, लेदर, जूट, वूल आणि कॉटन जे आहेत, दॅट ऑल सबस्टन्सेस वी कॅन ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. ते कोणापासून मिळतात, लिव्हिंग थिंग्स पासून मिळतात, सजीवांपासून मिळतात. परंतु वॉटर, सॉइल अँड मेटल्स म्हणजेच पाणी, माती आणि धातू हे जे पदार्थ आहेत हे सुद्धा नॅचरलच आहेत, परंतु ते कोणापासून मिळतात, बट दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स ऑर नॉन लिव्हिंग सोर्स ऑर वी कॅन कॉल्ड इट्स अ बायोटिक, अजैविक घटक. आणि वरचे जे आहेत त्याला जैविक घटक असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. किती सोपं आहे बघा. लेदर, जूट, वूल आणि कॉटन, चामडे, लोकर, ताग, कापूस हे आपल्याला सजीवांपासून मिळतात आणि उरलेले घटक हे नैसर्गिकच आहेत, परंतु ते सजीव नाहीत, ते जैविक नाहीत, अजैविक आहेत. आता अजैविक या शब्दाचा अर्थ काय, ज्याच्यामध्ये जीव नाही ते अजैविक. लक्षात आलं, इंग्लिशमध्ये त्याला अबायोटिक असे म्हणतात आणि ज्याच्यात जीव आहे, जिवंत आहे त्याला बायोटिक असे म्हणतात. बायोटिक मीन्स जैविक आणि अबायोटिक्स म्हणजे अजैविक. दोघांचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. मग आता नॅचरल सबस्टन्सेस जे आहेत यांचे सुद्धा दोन ग्रुप्स मी तुम्हाला सांगितले, बायोटिक सबस्टन्सेस आणि अबायोटिक सबस्टन्सेस. मग त्यांची रचना काय आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. निसर्गात उपलब्ध होणाऱ्या पदार्थांना आपण नैसर्गिक पदार्थ असे म्हणतो. बरोबर. ऑफ दिस, त्यापैकी द सबस्टन्सेस ऑफ द फर्स्ट ग्रुप, पहिला जो ग्रुप आहे, आर ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. सबस्टन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक सबस्टन्सेस. राईट डाऊन द डेफिनेशन इन युअर नोटबुक. And the next one is air, water, soil are substances as well as metals also. Okay, air, soil, water, metals are substances that are not obtained from living things. काय म्हटलं, not obtained from living things. So that's why they are called
biotic substances. Also write down that second definition in natural substances. Biotic and abiotic. Difference between biotic and abiotic. Biotic म्हटलं की obtained from living things. Abiotic म्हटलं की don't or do not obtained from living things. लक्षात आलं असेल तर लिहून घ्या. नॅचरल सबस्टन्सेस म्हणजेच नैसर्गिक पदार्थ पाहिल्यानंतर आता आपण आलो आहोत पुढच्या पॉइंटकडे, ज्याचं नाव आहे मॅनमेड सबस्टन्सेस म्हणजेच मानव निर्मित पदार्थ. आता तुमच्या स्क्रीनवरती डाव्या आणि उजव्या बाजूला काही वस्तू दिसतात. ह्या तर काही नैसर्गिकरित्या तयार झालेल्या नाहीत, ज्यामध्ये खुर्ची आहे, एक पॉट आहे, नोटबुक आहे, इकडच्या बाजूला पिलो आहे, चहाचा कप आहे, शूज आहे, पेन आहे, वायर आहे. या सर्व वस्तू कोणी तयार केल्या? माणसाने तयार केल्या. मग इथे काय लिहिलं आहे ही माहिती समजून घेऊया मॅनमेड सबस्टन्सेस या नेक्स्ट पॉइंट मधून. इट इज ह्युमन नेचर टू स्ट्रीव फॉर न्यूअर थिंग्स अँड टू ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. नव्या नव्या गोष्टींचा शोध घेणे, सतत नवीन गोष्टीचा शोध घेणे, जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करणे हा मानवाचा स्वभाव झाला आहे. तुमच्या हातात आज साधा मोबाईल नाही आहे, अँड्रॉइड सेलफोन आहे. अगोदर तुमचे आई वडील कोणता सेलफोन वापरत होते? अत्यंत साधा, परंतु नवीन नवीन शोध घेतला, टेक्नॉलॉजी सापडली, इंटरनेटचा वापर झाला. आज तुमचे शिक्षक युट्यूबवरनं तुम्हाला लेक्चर देतात, तुम्ही घर बसल्या ते लेक्चर ऐकत आहात. हा सगळा बदल कोणामुळे झाला? तर माणसामुळे झाला. आज मी इथे बसून तुम्हाला लेक्चर देतोय, प्रत्येकाच्या घरात एक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी बसून एक लेक्चर ऐकतोय. याच्यापेक्षाही अजून तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. हे कुणी केलं? तर माणसाने केलं. मग मॅनमेड सबस्टन्सेस काय सांगतं? तर ॲज अ रिझल्ट ऑफ हिज एफर्ट्स, त्याच्या सगळ्या अशा धडपडीतनं प्रयत्नातनं काय झालं तर काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले जाऊ लागले. Man not only learned to use natural substances but also began to process them to make new substances. Several such substances are easier to use and can be made available in plenty at a low cost. अगदी कमी किमतीमध्ये ते तुम्हाला आणि अगदी कमी खर्चात तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये त्या उपलब्ध होतात. Therefore, these substances come to be used on a large scale. आता मोबाईलची संख्या कमी आहे का? प्रचंड मोबाईल्स आहेत. तुमच्या हातातला पेन दुकानात गेले ते 100 पेक्षा जास्त पेन तुम्हाला व्हरायटीज मध्ये मिळतील. सो हे माणसानं केलं. वेगवेगळे कपडे तुम्ही परिधान करतात, बाईक सुद्धा वेगवेगळ्या आलेल्या आहेत. हव्या त्या गोष्टी आता त्याची एक संख्या वाढत चाललेली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात लार्ज स्केल मध्ये उपलब्ध होत आहे. कोणी केलं? माणसाने केलं. मॅनमेड सबस्टन्स आहे. दीज आर अ ग्रेट मेनी सच मॅनमेड सबस्टन्सेस इन यूज टुडे. आणि अशा मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप मोठी होत आहे. न्यू सबस्टन्सेस प्रोड्युस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सबस्टन्स. ही तुमची व्याख्या आहे. न्यू सबस्टन्सेस प्रोड्युस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सबस्टन्सेस. उपलब्ध पदार्थांवर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. ही सुद्धा व्याख्या बाळांनो आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. आत्ताच मगाशी आपण जो नॅचरल सबस्टन्सेस पाहिला त्यामध्ये मी जेव्हा तुम्हाला म्हटलो की बायोटिक म्हणजे ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स हा जो प्रकार आहे आणि डू नॉट ऑब्टेन्ड और डोंट ऑब्टेन्ड और वी विल नॉट ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स त्याला आपण अबायोटिक असे म्हणतो. यापैकी जो वरचा बायोटिक आहे त्या बायोटिक म्हणजे जैविक मध्येही 2 घटक पडतात. जैविक मग कोणते? एक आपण म्हणतो प्राणी आणि दुसरा आपण म्हणतो वनस्पती. मग आता त्याची काही उदाहरणं आहेत बघा. हाऊ आर लेदर अँड वूल डिफरंट फ्रॉम ज्यूट अँड कॉटन. चामडे, लोकर व ताग कापूस या पदार्थात काय फरक आहे? म्हणजेच काय? चामडे आणि लोकर आणि ताग आणि कापूस यात काय फरक आहे? तर आन्सर खालीच दिलंय बघा. लेदर अँड वूल आर ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल्स. काय म्हटलंय? लेदर अँड वूल आर ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल्स. दे आर कॉल्ड और दे आर ऑफ ॲनिमल ऑरिजिन. प्राणीजन्य पदार्थ आहे. परंतु ज्यूट अँड कॉटन हे कुणापासून मिळाले? प्लांट्स पासून मिळाले.
म्हणजे जैविक घटक बायोटिक मध्येही दोन प्रकार पडतात. वनस्पती ऑरिजिन म्हणजेच काय, प्लांट ऑरिजिन आणि ॲनिमल्स ऑरिजिन. त्यामध्ये काय दोन प्रकार सांगितले, प्राणीजन्य प्राण्यांपासून मिळणारे आणि वनस्पतीजन्य म्हणजे वनस्पतींपासून मिळणारे. सो नाउ डू वी फाइंड प्लास्टिक, नायलॉन, ब्रास और सिमेंट इन अ नेचर? प्लास्टिक, नायलॉन, ब्रांस और ब्रास म्हणजे पितळ, सिमेंट हे पदार्थ निसर्गात मिळतात का? नाही, ते निसर्गात मिळत नाहीत. ते कृत्रिमरित्या तयार केले आहे, माणसाने तयार केले आहे. ज्याच्याविषयी आपण मगाशीच माहिती बघितली की माणसाने कशी कशी प्रगती केली, कोणते कोणते बदल केले, हो की नाही. यावरून आपल्याला ते प्लास्टिक, नायलॉन, पितळ, सिमेंट हे जे पदार्थ हे निसर्गात मिळत नाही, ते मॅनमेड आहेत, ज्याची आपण आत्ताच 1-1.5-2 मिनिटापूर्वी त्याची माहिती पाहिली आहे. मानवनिर्मित पदार्थांचा वापर करणे ही काळाची गरज का झाली आहे, हा प्रश्न आपल्याला जर पडला असेल तर तुमच्या लक्षात येईल हा समोरचा तक्ता पाहिल्यानंतर. इथे दिला आहे एक्झाम्पल ऑफ मॅनमेड सबस्टन्सेस आणि चार्टमध्ये पहिला कॉलम आहे एरिया ऑफ यूज, सेकंड आहे नॅचरल सबस्टन्सेस आणि लास्ट आहे मॅनमेड सबस्टन्सेस. थोडक्यात काय, याचा एक साधा सोपा सुटसुटीत अर्थ असा की पूर्वी आपण नैसर्गिक पदार्थ कोणते वापरायचो आणि आता कोणते वापरतो आणि कुठे कुठे वापरतो. उदाहरणार्थ घेऊया एरिया ऑफ यूज म्हणजेच वापरायचं क्षेत्र. पहिलं आहे कन्स्ट्रक्शन. मग पूर्वी काय वापरायचो नॅचरल सबस्टन्सेस मध्ये? बांबू, स्टोन, सॉइल, वूड, कोकोनट फ्रॉन्ट्स अँड लाईम. म्हणजेच काय तर बांबू, दगड, माती, लाकूड, नारळाच्या झावळ्या आणि चुना. आणि आत्ता मानवाने निर्माण केलेल्या कोणत्या वस्तू वापरतोय आपण? ब्रिक, सिमेंट, कॉन्क्रीट, गॅल्वनाइज्ड शीट्स ॲज वेल ॲज क्ले, टाइल्स, प्लास्टिक, ॲबेसॉट्स शीट्स म्हणजे ॲबेसॉट्सचे पत्रे आपण आता वापरतोय. त्याचबरोबर सेकंड विषय आहे रायटिंग मटेरियल. पूर्वी आपण लेखनाला काय वापरायचो? अगदी पूर्वी सुरुवातीच्या काळात नैसर्गिक पदार्थ. मग काय बघा, ट्री बार्क, लीव्स, भुर्जपत्रे, पेन्स मेड फ्रॉम रीड्स, धूलपट्ट्या, स्टोन्स, स्लेट्स, स्टोन वॉल्स इन केव्स, सॉइल अँड कलर्स मेड फ्रॉम प्लांट्स. झाडांच्या साली, भुर्जपत्रे, झाडांची पाने, वनस्पतींच्या टणक खोडापासून लेखण्या, धूळपट्ट्या, दगडी पाट्या, गुहेंमधील दगडी भिंती, माती व भिंतींचे किंवा वनस्पतींचे एक वेगवेगळे रंग त्यांचा वापर करायचा. बट नाव इन दॅट नाव डेज वी यूज पेन, पेन्सिल, कॉम्प्युटर, लॅपटॉप्स मेड फ्रॉम टेक्नॉलॉजीज. and the pen pencil are made from the plastic, metal, paper and notebook. हो की नाही? प्लास्टिकच्या, धातूच्या वस्तूंपासून बनवलेले पेन, पेन्सिल, त्याचबरोबर कागद, वह्या यांचा आता आपण वापर करतो. आता पूर्वी धागे कसे होते बघा, थ्रेड्स, फायबर किंवा यार्न जे आहे ते कसे होते तर कॉटन, सिल्क आणि वूल पासून तयार केले जायचे. परंतु आत्ताच्या काळात हेच जे आहे मानवनिर्मित आहे ते काय आहेत? नायलॉन, रेयॉन यांचा आता आपण वापर करतो, जे मॅनमेड आहेत, माणसाने तयार केलेले आहेत. नाउ इट्स टाइम टू होमवर्क. यूज युअर ब्रेन पॉवर. Complete the table below showing how substances of daily use are classified. There is a one chart on your screen. Substances in daily use. On the both side, left and right side, there are blank space. You need to complete the chart and show me on WhatsApp personally. So here we will stop that lecture and we will meet in next lecture. So have a good day, stay home, stay safe.